हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आज जो व्हिडिओ शूट करत आहे तो मी इव्हिनिंगला स्टार्ट केला आहे। ऑलमोस्ट 8ला स्टार्ट केलं आहे, कारण का पिल्लूला नाही आहे बरं। दिवस आमचा त्याच्यातच गेला, इवन काल रात्र पण त्याच्यातच गेली। कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो पण मला शूट करायला प्रॉपर जमला नाही, कारण या पिल्लूला आमच्या नव्हतं बरं। सो तिच्याकडेच माझं सगळं लक्ष होतं, कारण का दीपकला पण बरं नव्हतं। सो तो पण तिला बघू शकत नव्हता, कारण का त्यालाच बरं नव्हतं तर तो किती बघणार तिला। सो आता पण पिल्लूला फीवर आहे, 100+ फीवर आहे। सो तिला आता मी पॅरासिटामॉल दिली। पहिला बॉडी टेम्परेचर चेक केलं आणि दिली। बघा खेळते आमची पिल्लू। बॉडी टेम्परेचर केलं आणि तिला दिलं मी पॅरासिटामॉल। आणि आता थोडंसं खेळेल ती, जरासं स्वेटिंग येईल तिला, तर तिला पण बरं वाटेल। थोडीशी बॉडीची मूवमेंट झाली। एका जागी झोपून ना बाळ पण खूप वैतागतात आणि ते मग अंगात राहून जातं। सो त्याच्यामुळे मी तिला तिच्या ज्या फेवरेट गोष्टी आहेत त्या तिला मी लावून दिल्यात, जेणेकरून ती थोडीशी बॉडीची मूवमेंट करेल, तिला पण बरं वाटेल। आणि जास्त जेवढं तुम्हाला लिक्विड, जेवढं पाणी आणि जेवढं हायड्रेट ठेवता येईल ना, तेव्हा फीवर झाला ना की ठेवायचं असतं, कारण का तेवढी त्यांच्यात एनर्जी राहायला पाहिजे म्हणून। आता बघूया। आता पिल्लूचे बाबा पण आज ऑफिसला गेलेत, कारण का काल त्यांनी सुट्टी घेतलेली रेस्ट म्हणून, पण त्यांना पण काही रेस्ट भेटलाच नाही, कारण का पिल्लू आजारी होती त्याच्यामुळे। सो त्यांची पण धावपळ झाली। ऑलमोस्ट काल मी उपास आहे ना, तो रात्री आम्ही 12:30ला जेवलो। पिल्लू थोडी क्रँकी झालेली, काय झालेलं तिला काय माहिती, काय होत होतं तिला, त्याच्यामुळे 12:30 वाजले। आणि रात्री असा एक पॉईंट आला ना की 1-1:30च्या दरम्यान, की आम्हाला वाटलं की डॉक्टरकडे जावं, कारण का पिल्लूला काय होते आम्हाला समजतच नव्हतं। तिला वोमेट होते की काय होते आम्हाला काहीच कळत नव्हतं। लिटरली आम्ही डॉक्टरांना फोन केला, पण डॉक्टर नव्हते, तर त्यांनी आम्हाला फोनवरती सिरप सांगून दिलं, तर ते आम्ही दिलं तिला। त्यानंतर तिला थोडंसं बरं वाटलं, मग ती काय थोडीशी खेळली वगैरे, आणि मग नंतर ती झोपली। ऑलमोस्ट 2ला झोपली। ते पण तिचं चालू होतं उठणं झोपतं। ती अंगावरती मांडीवरती झोपत होती, पण खाली जरा पण झोपत नव्हती। त्याच्यामुळे तशीच रात्र आमची गेली। ऑलमोस्ट सकाळचे 5-6 वाजून तसेच गेले, आणि कुठे हार्डली ती 1-2 तास झोपली असेल। नंतर मग ती उठलीच, आणि आता ती दुपारी पिल्लू 4 वाजता झोपली, ती आता 7 वाजता उठली। हा जो पिरियड होता ना 4 to 7, त्याच पिरियडमध्ये ती अगदी नीट झोपली, नाहीतर ती झोपलीच नव्हती जरा पण। सो त्याच्यामुळे मला पण काही व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण का मला पण बरं नव्हतं। मला थोडं बोलतात ना एनर्जी डाऊन झालेली, पिल्लूला बरं नव्हतं त्याच्यामुळे। तर तुम्हाला माझ्या तोंडावरून दिसतच असेल, माझी झोप पण जरा पण नाही झाली। आज थोडी तरी झोप व्हायला पाहिजे, पिल्लूला थोडं बरं वाटून दे। दोघं एकदमच आजारी पडतात, का माहिती का बाबा आणि पिल्लू आमच्या सोबतच आजारी पडतात। नंतर खेळते बघा। तिच्या ना डोक्यामध्ये खूप सारा फीवर आहे, म्हणजे डोकं गरम आहे खूप, त्याच्यामुळे ना तिचं डोकं वगैरे माइंड बी दुखत असेल। सो मी असं थोडा वेळाने तिचं डोकं असं दाबते हलक्या हाताने, तर तिला ना बरं वाटतं, आणि लिटरली ती पण मला प्रेस करून देते। सो आता बघूया कशी रात्र जाते। आता मी पिल्लूला बरोबर होममेड सॅरलॅक्स थोडंसं तूप जास्त टाकून तिला पण थोडं चवेल, तिला पण जरा बरं वाटेल, आणि खाते तर व्यवस्थित। आता बघूया रात्री काय करते, कसं काय। चला आपण थोड्या वेळाने भेटूया। फेवरेट सॉन्ग लागलंय जॉनी, तर ते बघून ना ती हसते। तिचं ते फेवरेट म्हणजे सॉन्ग आहे। आज आमच्या कुकीकडे आमचं जरा पण लक्ष नव्हतं, बिचारी कुकी आमची बघा कशी एका कोपऱ्यात पडू नये। तिला मी सकाळी उठलोच कितीला 8ला उठलो। 8ला पण नाही, 7ला उठलो आम्ही। माझं डोकं जाम धरलेलं, झोप नाही झाली त्याच्यामुळे। तर दीपकने चहा ठेवलेली, कारण का त्याला फीवर होतं, त्याच्यामुळे तो पिल्लूला पण घेऊ शकत नव्हता, असं झालेलं। म्हणजे खूपच काल प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन झालेली, की हँडल तरी कसं करणार असं झालेलं। सो आजारी असून पण दीपकला कामं करावी लागली काल। सो त्यांनी काल सकाळी चहा ठेवली, चहा पिली। पिल्लूला मी थोडंसं दूध दिलं, थोडंसं खेळवलं, आणि औषध दिलं तिला सर्दीचं आणि तापाचं। डॉक्टरनाच विचारून दिलं आम्ही सगळं ऑन फोन। आणि नंतर मग ती झोपली, तिला कसं तरी झोपवलं मी जवळ घेऊन,
आणि झोपल्यानंतर मग ती ऑलमोस्ट 12 वाजेपर्यंत झोपली नीट. जी 9ला झोपली ती 12पर्यंत झोपली नीट. 12 ते 12ला जेव्हा मी उठली ना तेव्हा पण झोपलेली. मी थोडं काम करून घेतलं. म्हटलं आता झोपून काहीच फायदा नाही आहे, थोडंसं काम केलं पाहिजे पिल्लूचं. पण मग थोडंसं हे लावून दिलेलं, भात लावून दिलेला. भात नाही, एक मिनिट. पिल्लूला पण थोडंसं मी आपलं बोलतात ना खिमट भात, खिमट भात, आमच्याकडे खिमट भात बोलतात कोकणा साईडला, म्हणजे मऊ भात, तो थोडा लावून दिलेला. आणि मग नंतर कुकीला मी दही आणि तिला चंक्स आणलेले, सो ते दिले, तर तिने खाल्ले. म्हणजे आम्ही जरा पण लक्ष दिलं नाही ना कुकीकडे की कुकी अशी शांत असते, म्हणजे जरा पण तिचा त्रास नाही खाण्याच्या बाबतीत. तरी जे असेल ती गप्पा खाते, जरा पण हे नाही करत. तिला कळतं घरातलं ॲटमॉस्फिअर खूप चेंज झालं, आपण शांत बसावं. सेम ती शांत बसली आहे. जरा पण तिचा आनच आहे, जरा पण तिने मला आज त्रास नाही दिला, काय नाही दिला. गप्पा एका ठिकाणी पडून. आम्ही बेडरूमला गेलो की ती पण तिथे बेडरूमला इथे डोबाजवळ बसते. मी हॉलला आली की ती पण इथे येऊन बसते. सो आता पिल्लू खेळते. आता थोडीशी आहे बरी. दीपक जाणार नव्हतं ऑफिसमध्ये, जाऊ की नको विचारत होता. पण म्हटलं जाऊ, कशाला सुट्टी. तसंच काय वाटलं तर परत मी बोलावून घेईल आणि तो येईलच. तर अजून काय वाटत नाही. पिल्लूला बाकीच्या गोष्टी मी तिच्या हँडल करू शकते. आता मला झाली आहे सवय सगळ्या गोष्टीची. पिल्लूला कशी हँडल करायची, पिल्लूला ताप कसा कमी करायचा, पिल्लूला काय हवे काय नको. फक्त प्रॉब्लेम कुठे होतो की काय वस्तू हवी असेल आणि थोडी क्रँकी झाली ना की ते करायला थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं. कारण का ती खाली राहत नाही, आपल्याला उचलूनच घ्यावं लागतं. त्याच्यामुळे ते थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं. बस बाकी काय नाही. बाकी मी अगदी पिल्लूला अगदी नीट हँडल करू शकते, अगदी नीट सांभाळू शकते पिल्लूला एकटी. आता खेळते, घातले की बरी वाटते. आणि मी जेव्हा तिला डोकं गरम होतं ना, मग आम्हाला समजलं नाही की नक्की काय. आम्ही गुगल केलं, गुगलवरती भरपूर सारे रिझन दाखवले. मग बोलतात ना की थोडंसं विचारावं. मम्मीला मी फोन केला, मम्मीला विचारलं. मम्मी बोलली थोडासा ताप असेल तिला डोक्यामध्ये. सो चेक केलं. असं काय झालं की डॉक्टरांना विचारतो. मी नेहमी काय झालं ना की पहिला मम्मीला फोन करते की मम्मी पिल्लूला असं होते, मम्मी पिल्लूला तसं होते. जे मम्मी सांगेल ना ते पहिला करून बघते पिल्लूला, आणि होतंच त्याचा इफेक्ट. त्याच्यामुळे मम्मीशिवाय काही कामच नाही आहे. म्हणजे काय झालं की मी लगेच मम्मीला फोन करते. त्या मोमेंटला असं वाटतं की मम्मी जवळ हवे. आता हिला मी वॉकरला ठेवले, ते बघते कुकीलाच बघते. ती येऊन जाऊन ती कुकीलाच बघते बस. बाकीचं आम्ही दोघं नसतो ना तर तिला फरक नाही पडत, तिला कुकीच हवं. तर तिला वॉकरला ठेवले, खेळते. कुकी इथे बसते ना, मग ही वॉकरवर फिरते. उगाच ती कुकीला हात लावू नये म्हणून मी केलं. आज लिटिल एंजलचे डायपर आले आहेत तिचे. मी पिल्लूला हे यूज करते. एक नॉर्मलमध्ये येतात, ते प्रीमियमवाले, ते चांगले आहेत. तर तुम्ही पण यूज करू शकता हे डायपर तुमच्या बाळासाठी. पॅम्पर आणि हे सेमच आहे. मला हे जाम आवडतात लिटिल एंजलचे. मी पिल्लूला लिटिल एंजलचेच यूज करते आता डायपर. आणि हे पूजेचं म्हणजे पूजेचा पार्ट आहे तो पण इथेच आहे. आता पिल्लूला थोडं वॉकरला ठेवले. थोडीशी तिची मुवमेंट होईल, थोडे हातपाय हलतील, अंग जड झालं असेल, दुखत असेल किंवा काय, त्याच्यामुळे थोडं वॉकरला ठेवलं. थोडी तिची मुवमेंट झाली ना की ती पण थोडीशी झोपेल वगैरे नीट, आणि तिला पण थोडंसं रिलॅक्स वाटेल. त्याच्यानंतर मी तिला खायला बनवेल, कुकीला देईल. आणि मी आहे तो कालचा राईस खाणार आहे, तो काढून ठेवते. काय मी केलं नाही आहे आज. सो हा कालचा राईस आहे, तोच खाईल. काढून ठेवलं. तर खेळते पिल्लू आमची. जस्ट भरावून झोपली ती. म्हणजे औषध दिलेलं तिला, दूध दिल्यानंतर तर नंतर तिला थोड्या वेळाने भरवलं आणि आता ती झोपली आहे. सो मी हळू बोलते. तर पिल्लूला मगाशीच म्हणजे ऑलमोस्ट अर्धा तास झाला तिला घेऊन खाली बसले. तिचं जिथे सगळे खेळणे ठेवून दिले, तिथे ती खेळते. आता थोडंसं ताप कमी आहे, ऑलमोस्ट कमीच आहे. आणि औषध दिलेलं तिला, मग सो ती झोपलेली. आत्ता वाजले 10:15. आता पिल्लू काय लवकर नाही झोपत. आता 12 वाजता थोडं एकदा चेक करेल, कारण का जे पॅरासिटामॉल आहे ते 4 आवर्सनी द्यायचं असतं. सो आता 12 वाजता एकदा चेक करेल तिचा फिवर आहे का. नसेल तर मग औषध नाही देणार, जर असेल तर फिवरचं औषध देईल, म्हणजे तिने पण नीट शांत झोपेल. आणि आता ती खेळते. अजून जेवण माझं बाकी आहे, मला तर भूकच नाही आहे ऑलमोस्ट आता.
बघूया, तरी पण जेवली तर जेवेल. राईस तर आहे. पिल्लूचं पण खाऊन झालंय आता ऑलमोस्ट. कुकी पण आमची तिथे झोपली आहे. आणि ते तुम्हाला दिसते ती पिल्लूचे मी डायपर ऑर्डर केलेत लिटिल एंजलचे. थांब मी देते तुला, काय हवे? थांब मी देते. हे पिल्लूचे आमचे फेवरेट टॉय आहे. ते वाजते ना हे, आणि हे फेवरेट टॉय आहे, हे वाजते. जा आता जरा पण ताप भरून दे, नको चांगले झोपून दे, म्हणजे तिच्या बाबांची पण धावपळ आणणार आणि उद्यापर्यंत ठणठणीत होऊन दे. आता खेळते ती. आले आले आले, लागेल लागेल तोंडाला. हा आहे आमच्याकडे नेब्युलायझर. हा तुमच्याकडे पण हवे, जेणेकरून सर्दी वगैरे झाली नाही की ते बरं पडतं आपल्याला द्यायला. आणि ह्याच्यामध्ये ना हे जे दिसते ह्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं असतं. ते डॉक्टर रिकमेंड करतात, ते वाला लिक्विड आहे. मला आता तिकडे जाऊन दाखवता येणार नाही कारण का पिल्लू माझ्या मांडीवर आहे. सो ते त्याच्यात ह्याच्यात टाकायचं असतं, ह्याच्यात टाकायचं असतं, हे दिसतं ह्याच्यात टाकायचं असतं. आणि ती बाळाला वाफ अशी द्यायची असते नाकाजवळ. आणि ते नोजला लावतात ते पण आहे, पण ते पिल्लू लावून नाही घेत. सो अशी आम्ही तिला वाफ देतो. सो चला बोलते, नंतर सगळं तोंडात जाते माझ्या. तर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कारण का आता पिल्लूला खेळवेल. माझा आजचा व्हिडिओ एकदम छोटूसाच होता. तर जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल, पिल्लू बरी झाली तर माझे चांगले व्हिडिओ परत स्टार्ट होतील. ऑलमोस्ट पिल्लू उद्या बरी होणारच आहे. सो उद्यापासून माझे चांगले व्हिडिओ येतील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आजचा तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझी पिल्लू उद्या तुम्हाला चांगले दिसेल ठणठणीत. आता खेळते ती, खेळणी शोधते, काय घेऊ काय नको. आणि आता विचारलं हे दमलू दो तुला, दमलू हे घे, हे बाई माझं इथे आले 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 कशा वाजवत. चला तर बाय बाय.